नमस्कार मित्रांनो, आजचा हा उपाय अतिशय गुप्त, प्रभावशाली आणि श्रद्धेने केला तर विलक्षण परिणाम देणारा मानला जातो. अनेक लोकांच्या आयुष्यात असे काही शत्रू असतात जे समोरून हसून बोलतात पण मनातून आपले वाईट इच्छित असतात. काही लोक उघडपणे विरोध करतात तर काही गुप्तपणे अडथळे निर्माण करतात. तुमच्या प्रगतीत अडथळे आणणे, घरात कलह निर्माण करणे किंवा कामात काहीतरी नुकसान करणे, मानसिक त्रास देणे, वारंवार अपयश येणे, या सर्वांच्या मागे अनेकदा नकारात्मक शक्ती आणि शत्रूंचा प्रभाव असतो, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते. बघा मित्रांनो, पण आता चिंता करू नका, कारण आज मी तुम्हाला तुमच्यासाठी असा एक जबरदस्त उपाय घेऊन आली आहे. एक असा प्रभावशाली उपाय आहे जो फक्त एका साध्या माचीसच्या डबीत करून तुम्ही शत्रूंच्या नकारात्मक ऊर्जेपासून स्वतःचे संरक्षण करू शकता. हा उपाय इतका प्रभावी मानला जातो की कितीही मोठा शत्रू असो त्याची नकारात्मक शक्ती कमी होऊ लागते. तुमच्या विरुद्ध केलेले कट कारस्थान निष्फळ होऊ लागतात आणि तुमच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. मित्रांनो, हा जो उपाय आहे, हा उपाय करण्यापूर्वी पूर्ण श्रद्धेने जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. कारण श्रद्धा आणि विश्वासाशिवाय कोणताही उपाय पूर्ण फलदायी होत नाही. ज्या व्यक्तीवर हनुमान महाराजांची आणि महादेवांची कृपा असते त्या व्यक्तीचे कोणतेही वाईट सहज होत नाही. संकटे दूर होतात, शत्रू शांत होतात आणि आयुष्यात सुख समृद्धीचा मार्ग खुला होतो. आता आपण जाणून घेऊया हा उपाय नेमका आपण कसा करायचा आहे, कोणतं साहित्य लागणार आहे. तर बघा मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला एक पूर्ण भरलेली माचीस घ्यायची आहे. लक्षात ठेवा, माचीस रिकामी नसावी, त्यामध्ये पूर्ण काड्या असल्या पाहिजेत, कारण ही अग्नितत्वाशी संबंधित वस्तू आहे आणि ज्योतिषशास्त्रात अग्नीला नकारात्मक शक्ती नष्ट करणारे तत्व मानले जाते. मित्रांनो, यानंतर तुम्हाला एक स्वच्छ पांढरा कागद घ्यायचा आहे. त्या कागदावर कोणत्याही प्रकारच्या रेषा, लाईन, आकडे किंवा काहीही लिहिलेलं नसावं. आता काळ्या रंगाचा पेन तुम्हाला घ्यायचा आहे. शत्रूचं काम आहे, त्यामुळे काळा रंग घ्यायचा आहे. काळा रंग नकारात्मक ऊर्जेला बांधून ठेवणारा मानला जातो. मित्रांनो, आता त्या कागदावर तुमच्या शत्रूचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. जर तुम्हाला शत्रूचं नाव माहीत नसेल किंवा तुम्हाला वाटत असेल की तुमच्या भोवती गुप्त शत्रू आहेत, तर फक्त शत्रू किंवा गुप्त शत्रू असं लिहायचं आहे. कारण अनेक वेळा आपल्याला त्रास देणारे लोक आपल्या जवळचे असतात आणि आपल्याला त्यांची ओळखही नसते, त्यामुळे गुप्त शत्रू असं लिहू शकता. हे शब्द लिहिल्यानंतर त्या कागदाची छोटीशी फोल्ड करून त्याला घडी करायची आहे. छोटीशी घडी करा. मनात पूर्ण श्रद्धेने प्रार्थना करा, हे राहुदेव, हे हनुमानजी महाराज, माझ्या जीवनातील सर्व शत्रूंची नकारात्मक शक्ती दूर करा आणि त्यापासून माझे रक्षण करा. आता तो कागद माचीसच्या डबीत ठेवा आणि माचीस बंद करा. ही मॅचेस पूर्ण 24 तास स्वतःजवळ ठेवायची आहे. तुम्ही ती खिशात ठेवू शकता, उशीजवळ ठेवू शकता किंवा सुरक्षित ठिकाणी स्वतःजवळ ठेवू शकता, पण ती दुसऱ्या कोणाच्या हातात जाऊ देऊ नका. त्यानंतर 24 तास पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा वेळ मिळेल तेव्हा 24 तासानंतर एखाद्या शांत एकांत जागी तुम्हाला जायचं आहे, निर्जन ठिकाणी, अशी जागा जिथे जास्त लोकांची ये-जा नसते. तिथे जाऊन काही क्षण डोळे बंद करा आणि आपल्या शत्रूंपासून मुक्ती मिळाल्याची भावना त्यावेळी मनात आणायची आहे. स्वतःला सुरक्षित आणि शांत अनुभवा. यानंतर ती पूर्ण माचीस कागदासह तिथेच ठेवून द्यायची आहे किंवा फेकून द्या. लक्षात ठेवा, माचीस तुम्हाला उघडायची नाही आहे आणि कागद वेगळा काढायचा नाही. सर्व काही एकत्रच सोडून तिथे फेकून द्यायचं आहे. यानंतर ते फेकल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही, सरळ आपल्या घरी परतायचं आहे. घरी आल्यावर हातपाय स्वच्छ धुवायचे आणि देवाचं स्मरण करायचं आहे. मित्रांनो, हा उपाय फक्त एकदाच करायचा आहे, वारंवार करण्याची गरज नाही. आठवड्यातून कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता, पण जास्तीत जास्त मंगळवार, शनिवार किंवा अमावस्या, पौर्णिमा या दिवशी तुम्ही केला तर त्याचं फळ अधिक प्रभावी मानले जातं. आता जाणून घेऊया दुसरा प्रभावशाली उपाय, 7 लवंगाचा उपाय. लवंग
ही फक्त मसाल्याची वस्तू नसून ती तांत्रिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत शक्तिशाली मानली जाते. लवंगाचा संबंध शिवशक्तीशी जोडला जातो. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करणे, शत्रूंचा प्रभाव कमी करणे आणि मानसिक शांती मिळवणे यासाठी लवंगाचे उपाय प्राचीन काळापासून केले जातात. मित्रांनो, आजचा सुद्धा हा उपाय सुद्धा खूप खास आहे. हा उपाय करण्यासाठी संध्याकाळची वेळ सर्वोत्तम मानली जाते. तुम्हाला फक्त 7 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. 7. एकही लवंग तुटलेली नसावी. त्यातील जे वरचं फूल आहे ते अखंड असलं पाहिजे. त्यासोबत थोडासा तुम्हाला कापूर घ्यायचा आहे. आता दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे. एका छोट्या मातीच्या दिव्यात किंवा भांड्यामध्ये त्या 7 लवंगा ठेवा आणि वर एक कापूर ठेवा. जर शत्रूचं नाव माहीत असेल तर मनात त्याचं नाव घ्यायचं आहे, नाहीतर फक्त शत्रू हा शब्द तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर महादेव आणि हनुमानजींचं स्मरण करायचं आहे. मनात प्रार्थना करा की माझ्या जीवनातील सर्व नकारात्मक शक्ती दूर करा, माझे रक्षण करा. यानंतर त्या लवंगावर 21 वेळा, लक्षपूर्वक ऐका, लवंगावर 21 वेळा पुंकर मारा. त्या पूर्णपणे जाळून टाका. जळालेली राख घराबाहेर एखाद्या शांत ठिकाणी टाकून द्या. हा उपाय सलग तुम्हाला 4 किंवा 5 मंगळवार किंवा पूर्ण आठवड्यात मंगळवार शनिवार केला तरी चालेल. अधिक प्रभावी मानला जातो. किंवा पूर्ण आठवड्यात कोणत्याही दिवशी. मित्रांनो, लक्षात ठेवा, कोणताही उपाय करताना मनात सूड, द्वेष किंवा वाईट भावना ठेवू नका. हे उपाय स्वतःचे रक्षण करण्यासाठी, मानसिक शांती आणि नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळवण्यासाठी केले जातात. तसेच मित्रांनो, सत्कर्म करा, कोणाचे वाईट करू नका आणि बघा, तुम्ही देवावर विश्वास ठेवा, कारण शेवटी सत्य आणि श्रद्धा आणि चांगले कर्म यांचाच नेहमी विजय होतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर श्रद्धेने कमेंटमध्ये जय श्रीराम, जय हनुमान, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मित्रांनो, अजून एक गोष्ट तुमच्यासोबत मी शेअर करते. मी या आधी सुद्धा 1-2 महिन्याआधी मीठ आणि हळद एकत्रित करून त्यांचा एक असा उपाय सांगितला होता, प्रभावशाली उपाय. तो उपाय खूप लोकांनी केला आणि त्या व्हिडिओला जवळपास 4,60,000 व्ह्यूज आलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 5 लाखापर्यंत आपला पोहोचत आहे. ओके. आणि हा उपाय केल्यानंतर खूप लोकांना खूप छान असा इतका फायदा झालेला आहे. त्यांच्या शत्रूंमुळे जे काही त्यांना त्रास होत होता त्यापासून त्यांची सुटका झालेली आहे. खूप निगेटिव्ह ऊर्जा त्यांना जाणवत होती, ती निगेटिव्ह ऊर्जा खूप कमी झालेली आहे. घरातील वातावरण शांत झालेले आहे आणि इतका प्रभावशाली हा उपाय आहे, म्हणजे इतका लोकांना फरक पडलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी कमेंटमध्ये ती व्हिडिओची लिंक मी इथे पिन करते. तुम्ही व्हिडिओला भेट द्या आणि तो व्हिडिओ खूपच पॉवरफुल आहे. तुम्ही एकदा नक्की व्हिडिओ पहा आणि जर तुम्हाला शत्रूपासून काही त्रास असेल आणि हा उपाय करून सुद्धा तुम्हाला काही फरक पडत नसेल, समजा जर तुम्हाला शंका असेल तिथे उपाय कधीच आपल्याला पूर्ण प्रभावशाली ठरत नाही. त्यामुळे शंका घेऊन तुम्ही कोणताही उपाय करू नका. न शंका घेता फक्त युनिव्हर्सवर सोडून द्या आणि उपाय करून टाका. बस एवढं केल्यानंतर तुम्हाला त्याचा प्रभाव, त्याचा फरक दिसणारच आहे. पण जरी तुम्हाला वाटते की मी मीठ आणि हळदीचा उपाय केला पाहिजे, तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तो उपाय नक्की करा. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.